हॅलो फ्रेंड्स, आज आपण चेंज द व्हॉइस हा इंग्लिश ग्रामरमधला महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्या 9वी 10वी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस अत्यंत सोप्या पद्धतीने शिकण्याची टॅक्ट आपण इथे पाहणार आहोत. व्हॉइस म्हटलं की दोनच शब्द आपल्या समोर येतात, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. मित्र, परीक्षेला आपल्याला प्रश्न येतो तो म्हणजे चेंज द व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मधील वाक्य पॅसिव्ह मध्ये बदलावं लागतं किंवा पॅसिव्ह मधील वाक्य ऍक्टिव्ह मध्ये बदलावं लागतं. पण आपल्याला दिलेलं वाक्य हे ऍक्टिव्ह मधलं आहे का पॅसिव्ह मधलं आहे ही ते वाक्याची वाक्यरचनाच आपल्याला सांगते. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे त्यावरून आपल्या लक्षात येतं की ते वाक्य ऍक्टिव्ह मध्ये की पॅसिव्ह मध्ये. ऍक्टिव्ह वाक्याची वाक्यरचना असते पहा, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. आणि पॅसिव्हची वाक्यरचना असते ऑब्जेक्ट, टू बी वर्ब, पीपीव्ही, कॉम्प्लिमेंटरी पार्ट, बाय आणि सब्जेक्ट. हे जर आपल्या लक्षात असेल तर आपल्याला सहजपणे ते वाक्य ओळखता येतं आणि एकदा वाक्य ओळखता आलं की वाक्य बदलता सुद्धा येतं. मित्र हो, व्हॉइस बदलताना वाक्याच्या प्रकारानुसार बदलला जातो. आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मधली वाक्य जी आहेत ती वाक्य कशी बदलतात ते पाहणार आहोत. स्पेशली ऍक्टिव्ह व्हॉइस मधील जी वाक्य आहेत ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशी बदलतात हे आपण पाहणार आहे. चला तर सिंपल प्रेझेंट टेन्सची ऍक्टिव्ह मधील वाक्य पॅसिव्ह मध्ये कशी बदलतात पहा. पहिलं एक्झाम्पल आपण पाहूयात, वी लर्न इंग्लिश. या वाक्यामध्ये मित्र हो आपल्याला पहिल्यांदा शोधायचंय की आपल्याला दिलेले वाक्य ऍक्टिव्ह मध्ये का पॅसिव्ह मध्ये. मग पॅसिव्ह मधील वाक्य ओळखण्याची महत्वाची खूण म्हणजे त्या वाक्यामध्ये टू बीचं क्रियापद असतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप इथे दिलेलं असतं. यावरून आपण दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह मध्ये आहे हे ठामपणे सांगू शकतो. या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लर्न हे व्हर्ब आहे, म्हणून टू बी वर्ब किंवा पीपीव्ही रूप सुद्धा याचं दिसत नाही. यावरून आपल्याला सांगता येईल की हे वाक्य ऍक्टिव्ह मधलं आहे. मग या वाक्यातील सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असे 3 घटक शोधायचे असतात. लर्न या क्रियापदाला हू असा प्रश्न विचारा. हू डू लर्न, कोण शिकतोय, तर आपल्याला उत्तर भेटतं वी. हूने प्रश्न क्रियापदाला विचारल्यानंतर जे उत्तर येईल तो असतो त्या वाक्याचा सब्जेक्ट की जो वाक्याच्या सुरुवातीला असतो. आणि व्हर्बला व्हॉट असा प्रश्न विचारला की मित्र हो आपल्याला त्या वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म भेटणार आहे. व्हॉट डू वी लर्न, आपण काय शिकतो, इंग्लिश. यावरून त्या वाक्यातील कर्म कोणतं आहे, ऑब्जेक्ट कोणतं हे आपल्या लक्षात आलं. एकदा का त्या वाक्यातील सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे 3 घटक आले की वाक्य पॅसिव्ह मध्ये बदलताना या फॉर्मॅटची आपल्याला मदत घ्यावी लागते किंवा या पद्धतीने वाक्य बदलतं. सुरुवातीला ऑब्जेक्ट, मग या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे इंग्लिश हा शब्द. चला तर आपण शब्द लिहिला इंग्लिश. त्यानंतर पुढे येतं टू बी आणि पीपीव्ही. टू बी व्हर्ब्स, वाक्यातील जे व्हर्ब दिलेले आहे त्या व्हर्बच्या काळानुसार टेन्सनुसार लिहावं लागतं. लर्न हे वर्तमान काळात आहे म्हणून वर्तमान काळातली टू बीची रूपे आहेत एम, इज, आर. त्यापैकी इंग्लिश या कर्त्याच्या पुढे इज हे टू बी व्हर्ब योग्य बसतं. त्यानंतर पीपीव्ही रूप, पास्ट पार्टिसिपल व्हर्ब, दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप. लर्न याचा भूतकाळ होतो लर्न्ड आणि पीपीव्ही रूप होतं किंवा तिसरं रूप होतं त्याचं लर्न्ड. आता पुढे जे मध्ये कॉम्प्लिमेंटरी भागासाठी जागा दिलेली आहे यस, व्ही, ओ हे 3 घटक सोडून इतर घटक असतील तर ते तिथे लिहायचे. या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी पार्ट नाही म्हणून मग आपण पुढचा घटक लिहायचा आहे तो म्हणजे बाय. आणि बाय झाल्यानंतर सब्जेक्ट. मित्र हो लक्षात घ्यायचं की सब्जेक्ट लिहिताना सर्वनाम असेल, प्रोनाऊन असेल, वाक्याच्या शेवटी येताना त्याचं सेकंड पर्सन येतं, द्वितीय रूप येतं, म्हणून वीचं द्वितीय रूप आहे अस.
अशा पद्धतीने वी लर्न इंग्लिश या ऍक्टिव्ह व्हॉइस मधील वाक्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर झालं इंग्लिश इज लर्न्ड बाय अस. चला आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. दे प्ले क्रिकेट. प्ले हे त्या वाक्यातील व्हर्ब आहे. व्हर्ब पहिल्यांदा मित्रांनो शोधायचंय. व्हर्बला हू प्रश्न विचारा. हू प्ले, कोण खेळतोय. हू डू प्ले, तर आपल्याला उत्तर आलं दे. व्हॉट असा प्रश्न विचारा. व्हॉट डू दे प्ले, काय खेळतायत. क्रिकेट. पहा वाक्यातील सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट हे 3 घटक लक्षात आल्यानंतर पॅसिव्ह मधील वाक्यरचना जी आहे ती या पद्धतीने ऑब्जेक्ट, टू बी, पीपीव्ही, कॉम्प्लिमेंटरी पार्ट, बाय आणि सब्जेक्ट. मग आपण लिहूयात. ऑब्जेक्ट या वाक्यातील आहे क्रिकेट. ओके. त्यानंतर काय लिहायचं मित्र, टू बी. टू बी चं रूप लिहिताना या वाक्यातील क्रियापद प्ले वर्तमान काळातील आहे म्हणून एम, इज, आर ह्या टू बीच्या रूपांपैकी एक इथे बसणारं योग्य असणारं टू बी व्हर्ब आपल्याला लिहायचं आहे आणि ते आहे इज. क्रिकेट इज. त्यानंतर पीपीव्ही रूप मित्रांनो आपण लिहित असतो. प्लेचं पीपीव्ही रूप आहे प्लेड. त्याचा भूतकाळ पण प्लेड होतो. ज्या क्रियापदांची भूतकाळी रूपे ईडी प्रत्यय लागून बनतात त्यांची पीपीव्ही रूपे तीच रूपे असतात म्हणजे भूतकाळीच रूपे असतात. ते झाल्यानंतर कॉम्प्लिमेंटरी भाग असेल तर तो लिहायचा, नसेल तर मग बाय लिहून सब्जेक्ट जो आहे त्याचं द्वितीय रूप आपल्याला लिहायचं इथे बाय देम. दे प्ले क्रिकेट पॅसिव्ह व्हॉइस आहे. क्रिकेट इज प्लेड बाय देम. ओके. चला पुढचं वाक्य आपण पाहूयात. मिस्टर पाटील टीचेस अस इंग्लिश. या वाक्यातील व्हर्ब आहे टीचेस. टीचेस. हू असा प्रश्न विचारला. हू टीचेस, कोण शिकवतोय. मिस्टर पाटील हा त्या वाक्यातील सब्जेक्ट. व्हॉट प्रश्न विचारा. व्हॉट डज मिस्टर पाटील टीच. उत्तर आलं इंग्लिश. हा झाला ऑब्जेक्ट. काही वेळेला मित्रांनो एका वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट असतात की जसं या वाक्यामध्ये आहे पहा. मिस्टर पाटील शिकवतात. कोणाला शिकवतात. अस. हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे. पण व्हॉटने प्रश्न विचारून जे ऑब्जेक्ट येईल त्याला म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हुम कोणाला असा प्रश्न विचारून जे उत्तर येईल ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर यापैकी कोणतंही एक ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला वाक्य पूर्ण करता येतं आणि दुसरं ऑब्जेक्ट जे आहे ते कॉम्प्लिमेंटरी भाग म्हणून आपल्याला घेता येतं. पहा या वाक्यातील इंग्लिश हा शब्द आपण ऑब्जेक्ट म्हणून घेऊ. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य बदलताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट म्हणजे या वाक्यातील इंग्लिश हा शब्द आपण लिहिला. त्यानंतर नेहमीप्रमाणे टू बी व्हर्ब. टीचेस वर्तमान काळात आहे. वर्तमान काळातील टू बीचं रूप इज इथे योग्य बसतंय. पीपीव्ही रूप टीच त्याचा पास्ट टेन्स होतो टॉट आणि पीपीव्ही रूप सुद्धा होतं टॉट. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी भाग आहे पहा अस इथे दिलेला आहे पण या वाक्याचा अर्थ योग्य होण्यासाठी टू हे प्रिपोजिशन आपल्याला जोडावं लागतंय तिथे टू अस. इंग्लिश इज टॉट टू अस. त्यानंतर बाय लिहायचा आणि सब्जेक्ट. आता इथे सब्जेक्ट मिस्टर पाटील हा शब्द दिलेला आहे तो आहे तसाच. फक्त जर प्रोनाऊन असेल सर्वनाम असेल तर त्याचं द्वितीय रूप आपण लिहित असतो. नाम असेल तर ते आहे तसंच. मिस्टर पाटील टीचेस अस इंग्लिश याचं इंग्लिश इज टॉट बाय अस इंग्लिश इज टॉट टू अस बाय मिस्टर पाटील अशा पद्धतीने पॅसिव्हमध्ये रूपांतर होतं. किंवा आणखी एका प्रकारे पहा अस हे जे आहे ते आपण ऑब्जेक्ट म्हणून सुरुवातीला घेऊयात. असचं पहिलं रूप घ्यावं लागेल वाक्याच्या सुरुवातीला वी. पहा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य बदलताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट आपण लिहिला वी. त्यानंतर लिहायचं टू बी चं रूप. वर्तमान काळात असल्याने वर्तमान काळातले टू बीचे रूप एम इज आर त्यापैकी वी आर
आर हे टू बीचं रूप इथे योग्य बसतं. टीचचं तिसरं रूप आहे टॉट. वी आर टॉट. कॉम्प्लिमेंटरी भाग, आता इंग्लिश हा शब्द इथे कॉम्प्लिमेंटरी भाग येतोय, मग तो शब्द आपण लिहूयात. त्यानंतर बाय शब्द आणि मिस्टर पाटील हा सब्जेक्ट त्यानंतर आपल्याला लिहायचा आहे. ओके. वी आर टॉट इंग्लिश बाय मिस्टर पाटील असंही उत्तर या वाक्याचं होईल, असाही पॅसिव्ह व्हॉइस या वाक्याचं होईल. ओके, चला पुढचा भाग आपण बघूयात. माय मदर मेक्स स्वीट डिशेस फॉर अस. या वाक्यातील व्हर्ब जाणून घ्या. मेक. मेक म्हणजे बनविणे. हु मेक्स, कोण बनवतंय? उत्तर येतं माय मदर. हा त्या वाक्यातील सब्जेक्ट झाला मित्रांनो. व्हॉट डज माय मदर मेक. आई काय बनवते? स्वीट डिशेस. हे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणासाठी बनवते? हुम. तर त्याचा आन्सर येत आहे अस, आम्हाला. हे झालं त्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. पहा, पॅसिव्ह मध्ये वाक्य बदलताना हे घेऊ शकतो किंवा अस घेऊ शकतो. आपण काय करूयात, पहिल्यांदा डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊयात. स्वीट डिशेस. स्वीट डिशेस. ओके. ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर टू बीचं रूप. मेक्स वर्तमान काळात, वर्तमान काळातील टू बीची रूपे एम, इज, आर. इथे स्वीट डिशेस हे अनेक वचन असल्याने त्याच्या समोर येईल आर. स्वीट डिशेस आर. त्यानंतर पीपीव्ही रूप मेक, याचं पास्ट टेन्स आणि पीपीव्ही रूप आहे मेड. कॉम्प्लिमेंटरी भाग फॉर अस हे आहे तसं आपल्याला घ्यायचं आहे की नाही. आणि त्यानंतर बाय माय मदर हे आहे तसं येईल. पहा, म्हणजे या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस बदलताना स्वीट डिशेस आर मेड फॉर अस बाय माय मदर हे एक प्रकारे वाक्य बदलता आलं. आता आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे आहेत ते घेऊन पाहूयात. अस हे ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेताना त्याचं पहिलं रूप येईल वी. ओके. आता टू बीचं रूप घेताना मेकचं वर्तमान काळात असल्याने वर्तमान काळातील टू बीची रूपे एम, इज, आर पैकी आर. वी आर. त्यानंतर तिसरा घटक घ्यायचा असतो आपल्याला पीपीव्ही रूप. मेक्सचं पीपीव्ही रूप आहे मेड. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी भाग, पूरक भाग. आता पहा, असचं पहिलं रूप घेतलेलं आहे त्यामुळे स्वीट डिशेस हा कॉम्प्लिमेंटरी भाग झाला आहे, तो आपण इथे लिहूयात. स्वीट डिशेस. ओके. त्यानंतर पुढे आहे बाय माय मदर. बाय माय मदर. ओके. वी आर मेड स्वीट डिशेस बाय माय मदर. ओके. या पद्धतीने वाक्य चेंज होतं. पुढचं पहा, ग्रॅनी टेल्स स्टोरीज टू अस. टेल्स हे वर्ब आहे, सांगते. हु टेल्स, कोण सांगतंय? ग्रॅनी. सब्जेक्ट भेटला. व्हॉट स्टोरीज, कोणाला? हुम. टू अस हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग आता आपण काय करूयात, हे देखील वाक्य आपल्याला दोन पद्धतीने बदलता येईल. पहिला वाक्य समजा आपण घेतलं वी किंवा स्टोरीज घेऊयात, डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग स्टोरीज ऑब्जेक्ट पहिल्यांदा. त्यानंतर टू बीचं व्हर्ब आपल्याला लिहायचं आहे. इथे दिलेलं आहे पहा, टेल्स वर्तमान काळात, म्हणून मग वर्तमान काळातील टू बीचं रूप एम, इज, आर. तर स्टोरीज आर इथे होईल, है की नाही. स्टोरीज आर. पीपीव्ही रूप लिहायचं आहे. टेल्सचं पीपीव्ही रूप टोल्ड हा भूतकाळ आणि पीपीव्ही रूप सुद्धा तेच होतंय. टू अस हे झालं कॉम्प्लिमेंटरी भाग. त्यानंतर पुढे येतं बाय आणि सब्जेक्ट, म्हणजे या वाक्यातील करता. ग्रॅनी हे नाव आहे त्यामुळे आहे तसंच. किंवा दुसऱ्या एका प्रकारे कसं होईल मित्रांनो,
अस पहिल्यांदा घेतलं तर त्याचं पहिलं रूप येईल वी. वी. त्यानंतर टू बीचं रूप लिहिताना आर. वी आर. टेल्सचं पीपीव्ही रूप टोल्ड. वी आर टोल्ड. कॉम्प्लिमेंटरी भाग आला आता या वाक्यामध्ये स्टोरीज. वी आर टोल्ड स्टोरीज बाय ग्रॅनी. ओके. ही बाईज क्लोथ फॉर हिज चिल्ड्रन. हे पुढील वाक्य आहे. समजून घेतलं की आपल्याला सहजपणे येतं पहा. ही बाईज क्लोथ्स फॉर हिज चिल्ड्रन. बाय किंवा बाईज हे आहे व्हर्ब, विकत घेणे. कोण विकत घेतोय? ही. हा भेटला सब्जेक्ट. काय? क्लोथ. आणि मग फॉर हिज चिल्ड्रन हे झालं कॉम्प्लिमेंटरी भाग. किंवा कोणाला कपडे विकत घेतायत तर हिज चिल्ड्रन हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग आता याही देखील वाक्याचे दोन्ही पद्धतीने आपल्याला वाक्य बदलता येईल. पहा आता आपण डायरेक्ट ऑब्जेक्टने क्लोथ्स. ओके. क्लोथ्स लिहिल्यानंतर टू बीचं रूप. टू बीचं रूप वर्तमान काळातील एम इज आर. इथे आर योग्य बसत आहे. बायचा पीपीव्ही रूप त्याचं पास्ट टेन्स होतं बायचा बॉट आणि तिसरे रूप आहे बॉट. त्यानंतर क्लोज झाल्यावर ही चिल्ड्रन हे कॉम्प्लिमेंटरी भाग असेल ते आपल्याला लिहायचं फॉर ही चिल्ड्रन. ते आहे तसं आपण घेऊयात म्हणजे त्या वाक्याचा कंप्लीट सेन्स अर्थ लक्षात राहील किंवा अर्थ प्राप्त होईल. फॉर ही चिल्ड्रन बाय ही. हीचं इकडे पाठीमागे येताना द्वितीय रूप येईल. प्रोनाऊन असल्यामुळे द्वितीय रूप आपल्याला लिहायचं हिम. पाहता नेक्स्ट आहे विराट कोहली प्लेज क्रिकेट फॉर इंडिया. या वाक्याचं दुसऱ्या प्रकारे देखील मित्रांनो आपल्याला लिहिता येऊ शकेल. ही चिल्ड्रन आर बॉट क्लोथ्स बाय हिम. चला पुढचं पाहूयात. विराट कोहली प्लेज क्रिकेट फॉर इंडिया. प्लेज हे आहे व्हर्ब. हू प्लेज कोण खेळतो? विराट कोहली. काय? क्रिकेट हे झालं ऑब्जेक्ट आणि फॉर इंडिया हा झाला कॉम्प्लिमेंटरी भाग. मग आपण पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे क्रिकेट. ऑब्जेक्ट आपण पहिल्यांदा लिहिलं. ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर टू बीचं रूप पहा वर्तमान काळातील वाक्य असल्याने इज येथे योग्य बसतं. क्रिकेट इज. त्यानंतर पीपीव्ही रूप लिहायचं आपल्याला प्लेड. कॉम्प्लिमेंटरी भाग लिहायचा फॉर इंडिया. क्रिकेट इज प्लेड फॉर इंडिया बाय विराट कोहली. ओके. या पद्धतीने आपल्याला हेही देखील वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवता येईल. त्यानंतर आणखी एक वाक्य पाहूयात. तुषार हेल्प्स हिज फ्रेंड इन द शॉप. हेल्प्स हे आहे व्हर्ब. हू हेल्प्स कोण मदत करतोय? तुषार हा झाला सब्जेक्ट. कोणाला? हिज फ्रेंड हा झाला ऑब्जेक्ट. हे का नाही. तुषार हेल्प्स हिज फ्रेंड इन द शॉप हे या वाक्यातील कॉम्प्लिमेंटरी भाग आहे, पूरक भाग आहे. मग आपल्याला पॅसिव्हमध्ये वाक्य बदलताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट. मग या वाक्यातला ऑब्जेक्ट आहे हिज फ्रेंड. टू बीचं रूप लिहायचं आहे. वर्तमान काळातील हे वाक्य कशावरून लक्षात आलं? व्हर्बवरून. यस प्रत्यय किंवा हेल्प हे वर्तमान काळातलं रूप आहे. मग वर्तमान काळातले टू बीचे रूप एम इज आर. तर इथे इज येईल. हिज फ्रेंड इज. त्यानंतर पीपीव्ही रूप लिहायचं आपल्याला हेल्प्ड. हिज फ्रेंड इज हेल्प्ड इन द शॉप. इन द शॉप बाय सब्जेक्ट लिहायचा. तुषार हे नाव आहे, नाऊन आहे, नाम आहे म्हणून तेच आहे तसंच. हिज फ्रेंड इज हेल्प्ड इन द शॉप बाय तुषार. ओके. पुढचं वाक्य पहा मित्रांनो. एव्हरी डे ही डज एक्सरसाइज. डज हे व्हर्ब आहे.
हू डज कोण करतो, ही तो करतोय. काय, एक्सरसाइज व्यायाम करतो. आता एव्हरीडे हा कॉम्प्लिमेंटरी भाग आहे, तो सुरुवातीला आहे तसा ठेवला तरी जमतो, त्याने फारसा म्हणजे अर्थ काय बदलत नाही वाक्याचा, म्हणून आपण आहे तसंच ठेवूयात एव्हरीडे. आता ऑब्जेक्ट पहिल्यांदा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला बदलायचा आहे म्हणल्यावर एक्सरसाइज, एव्हरीडे एक्सरसाइज. टू बीचं रूप लिहायचं इज, त्यानंतर पीपीव्ही रूप डू किंवा डज याचा भूतकाळ होतो डीड, आणि तिसरं रूप आहे डन. एक्सरसाइज इज डन बाय, सब्जेक्ट लिहायचं आहे आपल्याला पुढे ही, हीच द्वितीय रूप लिहायचं हिम. एक्सरसाइज इज डन बाय हिम. ओके. ग्रॅनी डझंट लाईक स्कूल. पहा, निगेटिव्ह वाक्य हे देखील वाक्याचं एक प्रकारे. आपण आतापर्यंत सिंपल सेंटेन्स पाहिलं, दोन ऑब्जेक्ट असलेलं वाक्य पाहिलं, कॉम्प्लिमेंटरी भाग असेल तर कसं वाक्य पॅसिव्हमध्ये बदलतं हे शिकलो. आता ही जी वाक्य आहे ते निगेटिव्ह वाक्य आहे, नकारार्थी असलेली वाक्य कशी बदलतात ते पाहूयात. ग्रॅनी डझंट लाईक स्कूल. डझंट लाईक हे आहे व्हर्ब, आवडत नाही. कोणाला आवडत नाही, ग्रॅनी. काय नाही आवडत, स्कूल. आपल्या नेहमीप्रमाणे ऑब्जेक्ट पहिल्यांदा स्कूल. टू बीचं रूप लिहायचं आहे मित्रांनो आपल्याला. हे क्रियापद वर्तमान काळात, वर्तमान काळातली टू बीची रूपं इज. आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे वाक्य निगेटिव्ह असल्याने पॅसिव्ह व्हॉइस देखील निगेटिव्ह राहायला पाहिजे, म्हणून हे जे टू बीचं रूप आपण लिहिलंय त्याला नॉट शब्द जोडायचा. इजंट किंवा इज नॉट, स्कूल इज नॉट. त्यानंतर पीपीव्ही रूप लाईक चं पीपीव्ही रूप लाईक्ड. कॉम्प्लिमेंटरी भाग असेल तर लिहायचा, या वाक्यात तो नाहीये, मग आपण पुढे जाऊन बाय शब्द लिहिला आणि सब्जेक्ट लिहायचा आहे. पहा, ग्रॅनी. आणखी एक निगेटिव्हचं वाक्य पहा, वी डोंट विन द मॅच. डोंट विन हे आहे व्हर्ब, वी हा सब्जेक्ट आहे, वी डोंट विन आम्ही जिंकलो नाही, जिंकत नाही. काय, मॅच. ऑब्जेक्ट झालं. मग पॅसिव्हमध्ये वाक्य बदलताना ऑब्जेक्ट पहिल्यांदा, म्हणजे या वाक्यातील द मॅच हे शब्द. त्यानंतर टू बीचं रूप मित्रांनो आपल्याला लिहायचंय, वर्तमान काळात असल्याने एम इज आर पैकी इथे बसतंय इज. हे वाक्य निगेटिव्ह असल्याने इजलाच नॉट शब्द आपल्याला जोडूयात, इजंट. आणि त्याचं पीपीव्ही रूप लिहायचं क्रियापदाचं, क्रियापद आहे विन, मग त्याचं भूतकाळ होतो ओन, WON, आणि पीपीव्ही रूप सुद्धा तेच होतं. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी भाग नाही या वाक्यात, मग बाय शब्द लिहिला आणि सब्जेक्ट लिहायचा आहे, वीचं द्वितीय रूप आहे अस. मित्रांनो, एक शेवटचा भाग आपल्याला पाहायचा आहे की प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं बदलतात. पहा, आता हे डज ही ड्रॉ द पेंटिंग या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस बदलताना जर आपल्याला आहे तसं बदलता येत नसेल तर आपण वाक्य याचं बदलून घेऊयात, ही. त्यानंतर डज आणि ड्रॉ यांचं म्हणजे हे हेल्पिंग व्हर्ब मेन व्हर्ब मध्ये आपण इन्व्हॉल्व करूयात. हे दोन शब्द एकत्र झाले की झालं ड्रॉज. ही ड्रॉज द पेंटिंग, ही ड्रॉज द पेंटिंग. हे झालं वाक्य. आणि वाक्य झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण शोधायचं, ड्रॉज हे व्हर्ब आहे, ही हा सब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट आहे पेंटिंग, आहे की नाही. मग आता पहा वाक्य कसं बदलतं हे पॅसिव्ह मध्ये. वाक्याचं आपण बदलून घेऊयात, द पेंटिंग, PAINTING, पेंटिंग. त्यानंतर हे क्रियापद वर्तमान काळात असल्याने इज हे टू बीचं व्हर्ब बसतं. ड्रॉ
त्याचा भूतकाळ ड्र्यू आणि PPV रूप आहे ड्रॉन बाय हिम. ही ड्रॉज द पेंटिंग ह्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस झाला. द पेंटिंग इज ड्रॉन बाय हिम. पण आपल्याला वाक्य दिलेलं नसून प्रश्न दिलेला आहे. प्रश्नामध्ये हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला असतं. पॅसिव्ह व्हॉइस मधला हा जो हेल्पिंग व्हर्ब आहे तो आपण सुरुवातीला घेतला की आपलं देखील पॅसिव्ह मधलं वाक्य हे पॅसिव्ह मधला प्रश्न तयार होईल. इज द पेंटिंग ड्रॉन बाय हिम? क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह असल्याने. या पद्धतीने मित्रांनो डज ही ड्रॉ द पेंटिंग याचं पॅसिव्ह मध्ये झालं इज द पेंटिंग ड्रॉन बाय हिम. ओके, पहा आणखी एक वाक्य आहे. डू यू वॉच द प्रोग्राम? डू यू वॉच द प्रोग्राम? मग वाक्य आपल्याला बनवायचं याचं यू डू वॉच एकत्रित केल्यावर वॉच द प्रोग्राम. डू वॉच द प्रोग्राम ही क्रिया मनातल्या मनात झाली पाहिजे. म्हणजे परीक्षेमध्ये हे सोडवत बसायचं नाही, डायरेक्टली आपल्याला उत्तर लिहावं लागणार आहे. पण ते समजण्यासाठी आपण इथे पाहतोय वॉच हे व्हर्ब आहे, यू सब्जेक्ट आणि द प्रोग्राम हा ऑब्जेक्ट आहे. मग पॅसिव्ह मध्ये वाक्य होतं द प्रोग्राम झाल्याच्या नंतर टू बीचं व्हर्ब लिहायचंय इज. PPV रूप लिहायचंय, भूतकाळ होतो वॉचचा वॉच्ड आणि PPV रूप सुद्धा वॉच्ड. त्यानंतर पुढे बाय यू. हे एकदा लक्षात आलं की प्रश्न बनताना हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला, म्हणून फक्त इज सुरुवातीला घेतलं. बाकीचे सगळे शब्द आहेत त्याच जागी ठेवले की आपलं ऑटोमॅटिकली प्रश्नाचा पॅसिव्ह प्रश्न तयार होतो. इज द प्रोग्राम वॉच्ड बाय यू? या पद्धतीने मित्रांनो आपल्याला त्या प्रश्नाचा पॅसिव्ह व्हॉइस बनवता येतो. ओके, आणखी एक प्रश्न पहा. आता हे दोन प्रश्न वरचे जे होते ते होते येस नो टाईपचे प्रश्न. आता हा WH टाईपचा प्रश्न पहा. व्हाय डू पीपल लिव्ह होम इन दिस पिरियड ऑफ लॉकडाऊन? हा व्हाय शब्द म्हणजे WH शब्द आपल्याला सुरुवातीलाच ठेवायचा. त्यानंतर मगाच्या सारखंच पीपल हे त्या वाक्यातील सब्जेक्ट आहे. डू लिव्ह हे आहे त्या वाक्यातील व्हर्ब. लिव्ह होम हे आहे ऑब्जेक्ट आणि इन धिस पिरियड ऑफ लॉकडाऊन हे आहे कॉम्प्लिमेंटरी भाग. आता मगाच्या सारखं आपण करूयात. व्हाय लिहिल्यानंतर होम इथे मी लिहितो पहिल्यांदा. होम हे ऑब्जेक्ट लिहिल्याच्या नंतर टू बीचं रूप लिहायचं आपल्याला. वर्तमान काळातलं टू बीचं रूप इज आहे का नाही. व्हाय इज होम इज. त्यानंतर PPV रूप लिव्हचं लिव्ह त्याचा भूतकाळ होतो लेफ्ट आणि PPV रूप लेफ्ट. होम इज लेफ्ट. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी भाग इन धिस पिरियड ऑफ लॉकडाऊन. इन धिस पिरियड ऑफ लॉकडाऊन. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी भाग लिहिला बाय आणि सब्जेक्ट लिहायचा पीपल. ओके, म्हणजे WH प्रश्न असेल तर WH शब्द आहे तसाच, नंतर याचं वाक्य बनवून घ्यायचं प्रश्नाचं येस नो टाईप सारखंच वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर केल्यानंतर यातलं जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते सुरुवातीला म्हणजे WH शब्दाच्या नंतर. व्हाय इज होम लेफ्ट इन धिस पिरियड ऑफ लॉकडाऊन बाय पीपल. अशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण एखादा प्रश्न बदलू शकतो. ओके फ्रेंड्स,
अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करू शकतो. यासाठी मित्र दोनच फॉर्मॅट लक्षात ठेवा. ॲक्टिव्ह व्हॉइस असेल तर SVO आणि पॅसिव्ह व्हॉइस असेल तर ऑब्जेक्ट, टू बी, PPV, कॉम्प्लिमेंटरी पार्ट, बाय, यस. आपल्याला कोणतंही वाक्य पॅसिव्हमध्ये बदलता येईल. ऑल द बेस्ट. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स अ लॉट. हॅव अ नाईस डे. हॅव अ गुड डे.